हाय फ्रेंड्स, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपण आज दोन प्रकारचे राईस पाहणार आहोत। त्यामधले दोन्हीही कलर आपल्या तिरंग्यामध्ये असतात। एक म्हणजे ग्रीन, दुसरा म्हणजे व्हाईट। तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस आणि ग्रीन राईस असे दोन राईसचे प्रकार पाहणार आहोत। तर मी इथं तांदूळ घेतलाय आणि तो 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचा। त्यानंतर एक पातेलं घेतलं, त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी उकळत आलं की त्यामध्ये शहाजिरं, लवंग, दालचिनी, एक मोठी वेलची घातलेली आहे, तमालपत्र घालायचं, थोडंसं तेल घालायचं आणि छान अशी या पाण्याला उकळी काढून घ्यायची। चवीपुरतं मीठ घालायचं, पण मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवतोय आपण, कारण पाणी तांदळापेक्षा जास्त घेतलंय आपण। आता पाण्याला उकळी आलेली आहे। जो तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे तो घालायचा आणि या भाताला आपल्याला 90% ते 95% शिजवून घ्यायचं आहे। राहिलेला 5% आहे तो ज्या वेळेला आपण राईस करतो त्यावेळेला तो शिजला जातो। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे, सोबतच कोथिंबीर घ्यायची। हा मसाला जो आहे तो आपण ग्रीन राईससाठी करतोय। मसाला आपला बारीक झालेला आहे, तांदूळही आपला शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण पाणी आणि भात वेगवेगळा करून घेणार आहोत। तर रेस्टॉरंटमध्ये जिरा राईस ज्या वेळेला असतो त्याच्यावरती हलकीशी अशी चमक असते, तर ती चमक त्या आपण पाण्यामध्ये जे तेल घातलेलं आहे त्या तेलामुळे येते। बऱ्याच वेळेला तक्रार असते की रेस्टॉरंटमध्ये जसा आपला राईस असतो तसा होत नाही। तुम्ही या पद्धतीने करून बघा, नक्की तुम्हाला रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा छान असा आपला राईस होईल। आता पुन्हा एक मी छोटा चमचा तेल घातलेला आहे आणि सर्व भात जो आहे तो मिक्स करून घेते, म्हणजे त्या तेलाची ग्लेज जी आहे ती आपल्या भाताला येईल। अगदी छोटा चमचा घातलेला आहे तेल मी अंदाजाने। आता प्रथम आपण जिरा राईस करून घेऊया। आपल्या ध्वजामध्ये व्हाईट कलर असतो, ते शांततेचं प्रतीक आहे। आपल्या देशभरात अशी शांतता नांदो आणि आपल्या घरात सुद्धा अशी शांतता नांदो। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं घालायची। अगदी मी ताजा कढीपत्ता झाडाचा तोडून आणलेला आहे आणि त्यामध्ये जो आपण शिजवलेला भात आहे तो घालायचा। त्यामधली लवंग, दालचिनी आपल्या आवडीनुसार काढली तरी चालेल, नाही काढली तरी सुद्धा चालेल। फक्त लहान मुलं खात असताना दातामध्ये येऊ नये म्हणून मी काढून घेतलेली आहे। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरायची नाही। आता भरपूर कोथिंबीर घालायची आणि मंद गॅसवरती आपण ह्याला एक वाफ काढून घ्यायचे। थोडंसं मी जे तांदळाचं पाणी होतं ते घातले, जेणेकरून त्या वाफेवर जो 5% आपला तांदूळ शिजायचा राहिलेला आहे तो व्यवस्थित शिजेल आणि छान असा आपला भात फुलेल। आता 5-1 मिनिटांनी वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भात आपला जो खूप छान झालेला आहे, मोकळा झालेला आहे। तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खाचाल त्याच्यापेक्षा नक्कीच मी शुअरली सांगू शकते की हा छानच झालेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढूया, त्यावेळेला तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघू शकता। मोकळा आणि अगदी चमकदार असा आपला हा राईस तयार झालेला आहे। सोबतच थोडंसं सॅलड ठेवते मी, कारण आज प्रजासत्ताक दिन आहे आणि सर्व काही असं आनंदाचं वातावरण आपल्या देशामध्ये आहे। आता आपण ग्रीन राईस करणार आहोत, तर त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये तेल घालायचं, एक 2 ते 3 चमचे मी अंदाजे तेल घातलेला आहे, जो छोटा चमचा असतो ते। त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं। जिरं छान तडतडलं की मग त्यामध्ये आपण छान ताजा असा कढीपत्ता तोडून आणलेला घालायचा।
त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो परतून घ्यायचा सोनेरी कलर येईपर्यंत। आपल्या तिरंग्यामध्ये हिरवा कलर आहे, कारण आपल्या भारतामध्ये विविध धर्माची जातीची लोक राहतात। सोबतच खूप सारी हिरवळ आहे, खूप सारे आनंदमय वातावरण आहे, त्यामुळे आपल्या ध्वजामध्ये हिरवा कलर आहे। प्रत्येक भाग आपला वेगवेगळ्या जातींनी प्रांतांनी विभागलेला आहे, तरी सुद्धा आपण अगदी आनंदामध्ये आपला भारत देश नांदत आहे। सोबतच मी टोमॅटो घातलं, त्यामध्ये टोमॅटो फक्त आपल्या आवडीनुसार घालायचे, कारण टोमॅटो घातल्यामुळे आपला भात हा खूप छान आणि टेस्टी होतो, सोबतच खूप छान दिसतो। आता जे वाटण केलं होतं ते घालायचं आणि परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये वटाणा घातलाय, वटाणा घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण आत्ता सध्या वटाण्याचा सीझन सुरू आहे आणि भातामध्येही खूप छान ह्याची टेस्ट येते, त्यामुळे मी घातलेला आहे। आता थोडंसं मीठ घालायचं। आपण भातामध्ये सुद्धा मीठ घातलंय, पण वटाण्यामध्ये मीठ नाहीये, तर भाताचा कोणताही प्रकार करत असताना त्या व्हेजिटेबलला सुद्धा तितकंच मिठाचं महत्त्व आहे, नाहीतर मग भाताला मीठ लागतं आणि व्हेजिटेबलला मीठ लागत नाही। आता मी अगदी 2 चमचे पाणी घालते, जेणेकरून आपला हा वटाणा व्यवस्थित शिजला जाईल। कोवळा वटाणा आहे, त्यामुळे फारसा काही वेळ लागणार नाही। आता मंद गॅसवरती मी 2 ते 3 मिनिटं वटाणा छान वाफवून घेतलेला आहे। मी लहान असताना माझी आई अशी या पद्धतीने मला भात करून द्यायची आणि मला तो खूप आवडायचा। तुम्ही सुद्धा नक्की घरात एकदा तुमच्या मुलांसाठी हा राईसचा प्रकार करून बघा, मुलांना नक्की आवडेल। आता आपण जो राईस शिजवून घेतलेला आहे तो घालायचा। आणि अगदी हलक्या हाताने आपण हा जो भात आहे तो मिक्स करून घेऊयात। अगदी हलक्या हाताने करायचे, जेणेकरून आपली भाताची जी शीत आहे ती मोडू नये। थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे। आता छान सर्व हा भात मी मिक्स करून घेते। घाई गडबड करायची नाही। आता जे आपलं तांदळाचं पाणी मी ठेवलेलं होतं बाजूला, त्यातलं थोडंसं पाणी आपण 2 ते 3 चमचे घालूयात आणि एक छानशी अशी वाफ काढून घेऊया, जेणेकरून आपला जो भात 5% जो आपण शिजवलेला नाहीये तो सुद्धा शिजेल। आणि 1-2 मिनिटानंतर मी कोथिंबीर घातलेली आहे। थोडंसं तूप घालायचं, तुपामुळे आपल्या भात स्मूथ होतो आणि भाताला आपल्या एक छानशी चकाकी येते आणि सोबतच तुपाचा फ्लेवर तर येतोच येतो। नंतर एक 5 मिनिटं आपण असंच त्याला वाफ काढून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। आणि तर सर्व तूप वगैरे मी मिक्स केलेलं आहे। 5 मिनिटानंतर आपला हा ग्रीन राईस सुद्धा तयार झालेला आहे। एका प्लेटमध्ये आपण सर्व करू। तुम्ही बघू शकता किती छान टेस्टी, स्ट्रक्चर किती छान आलेला आहे, मोकळा झालेला आहे, सोबतच टेस्ट सुद्धा तितकीच भन्नाट झालेली आहे। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा। बाय बाय।